नमस्कार मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म कसा भरायचा आहे, कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची सविस्तर मी एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओवरती मला असे भरपूर काही कमेंट आले विद्यार्थ्यांचे की सर आमच्याकडे अशा गोष्टी नाही आहेत, आम्हाला फॉर्म भरायला असा अडचण येत आहे। त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओमध्ये मी सविस्तर त्या कमेंटवरती उत्तर देणार आहे। जर तुम्ही आतापर्यंत कास्ट व्हॅलिडिटी काढली नसेल तर एकही रुपया न देता तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप तिथे माहिती सांगितली। आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडत असेल तर मला कमेंट करा, कमेंट मध्ये मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मला नितीन पवार मेसेज करताय, आम्ही सीईटी दिली आहे, ऍडमिशन करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी नाहीये। तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न असा आहे की कास्ट व्हॅलिडिटी त्यांच्याकडे नाहीये। तर तुम्हाला मी पहिले सांगितलंय कास्ट व्हॅलिडिटी कशी काढायची, तुम्हाला काढावी लागणार आहे। कास्ट व्हॅलिडिटीसाठी काय काय डॉक्युमेंट सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। दुसरा प्रश्न आहे, शीतल यांचा किती दिवसात कास्ट व्हॅलिडिटी मिळेल, पावती मिळाली आहे, त्यांना पावती मिळाली आहे, कास्ट व्हॅलिडिटी किती दिवसात मिळेल। जर तुम्ही तो ईमेल आयडी दिलेला असतो त्याच्यावरती 3 महिन्याच्या आत तुम्हाला मेल केला जातो तुमचा कास्ट व्हॅलिडिटी, आणि जी तुम्ही पावती तुम्हाला मिळालेली ती पावतीवरती तुम्ही आता सध्याला तुमचे कामं करू शकतात। फॉर्म नंबर 12 पण लागेल का? मित्रांनो, जर तुम्ही सीईटीच्या आधारे फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फॉर्म नंबर 12 फॉर्म नंबर 16 कुठेही लागणार नाही। डायरेक्ट तुम्ही त्या जागी सीईटीचा जो तुम्ही अर्ज असेल किंवा तुमचं जे मार्कशीट असेल ते अपलोड करायचं आहे। आता शिवानी पवार म्हणतात कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, 1200 रुपये घेत आहेत। तर मित्रांनो, 1200 रुपये घेत असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका। जास्तीत जास्त ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 400-500 रुपये दिले गेले पाहिजे। 400-500 रुपये जिथे घेत असतील तिथे भरा। आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मी तर म्हणतो पैसे देऊ नका, तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप डेस्कटॉपच्या माध्यमातून भरू शकता। कसा भरायचा याचा मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, सविस्तर त्याच्यात माहिती सांगितलेली आहे। श्री स्वामी समर्थ यांचा प्रश्न आहे, वडिलांचा शाळा सोडण्याचा दाखला नाहीये, काय करू? तर मित्रांनो, वापस मी तुम्हाला तोच सांगतो की जे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्युमेंट दिलेले असतात ते डॉक्युमेंट आपल्याला इथं लागतात। जे तुम्ही कास्ट डॉक्युमेंटसाठी दिलेले असतात तेच व्हॅलिडिटीसाठी द्यावे लागतात। जर तुम्ही तेव्हा वडिलांचा दाखला दिलेला नसेल तर आताही द्यायची आवश्यकता राहणार नाही। फक्त तुम्हाला तो पुरावा द्यावा लागणार आहे, जो पुरावा तुम्ही तुमचं कास्ट काढण्यासाठी दिला असेल तो पुरावा इथं द्यावा लागणार आहे। एडी टेकचा प्रश्न, ऍप्लिकेशन नंबर भेटला असेल तर तुम्हाला चांगली गोष्ट आहे। ऍप्लिकेशन नंबर भेटला असेल तर ऍप्लिकेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन पावतीच्या आधारे तुम्ही तुमची पुढची माहिती करू शकतात। नंतर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट हरवले आहे आणि वडिला हयात नाहीत तर काय करावे? मी सीईटी दिलेली आहे। वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल, वडील हयात नसतील तर काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि वडील हयात नाही, ऍप्लिकेशन मध्ये फॉर्म भरत असताना वडील हयात आहेत की नाही असं विचारलं जातं, तिथं तुम्ही नाही करायचंय, नो करायचं आहे, म्हणजे तुमचं सविस्तररित्या फॉर्म भरला जाईल। नितेश यांचा प्रश्न, सीईटी दिलेली नाही तर तुम्ही सीईटी दिली नसेल तर फॉर्म नंबर 12 किंवा फॉर्म नंबर 16 प्रिंट काढून तुम्ही तुमच्या शाळेत जाऊन त्याच्यावर सही शिक्का घेऊन सुद्धा तुम्ही तुमचं कास्ट व्हॅलिडिटीचा फॉर्म काढू शकतात। नंतरचा प्रश्न, डॉक्युमेंट घेऊन कधी जावं लागणार आहे डिस्ट्रिक्टला? मित्रांनो, जसा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी सुद्धा डिस्ट्रिक्टला जाऊ शकतात। डिस्ट्रिक्टला टायमिंग असतो 10 ते 5 पर्यंत तुमचं ते ऑफिस चालू असतं, किंवा दुसऱ्या दिवशी। पण मी म्हणतो 1 आठवड्याच्या आतच जा, जेवढ्या तुम्ही लवकर जाशाल तेवढा तुमचा फॉर्मची प्रोसेस लवकर होईल। आशा भोसले यांचा प्रश्न आहे, वडील वारले आहेत तर त्यांची सही नाहीये। वडील वारले असतील तर प्रॉब्लेम नाही। जेव्हा तुम्ही फॉर्म भरत असताल तेव्हा तुम्हाला वडील हयात आहेत की नाही आहेत असं विचारलं जातं, तिथे तुम्हाला नाही करायचंय। नाही केल्यावरती तुम्हाला पुढे प्रोसेसमध्ये वडिलांची सही विचारली जाणार नाही। मी आत्मा एक्झाम दिली आहे, कॅप राऊंड साठी कास्ट व्हॅलिडिटी हवी आहे, माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत बट सगळे डॉक्युमेंट अफिडेव्हिट करावे लागतील का? तर नाही, सगळे डॉक्युमेंट अफिडेव्हिट करायची आवश्यकता नाहीये। तुम्ही फक्त तुमचं जे मी जो तुम्हाला तक्ता दिला असेल डिस्क्रिप्शन मध्ये तेवढाच अफिडेव्हिट करायचा आहे, सगळे डॉक्युमेंट अफिडेव्हिट करायचे नाहीत। नंतर विनायक शिंदेचा प्रश्न आहे, दादा माझ्याकडे व्हॅलिडिटीचा काही पुरावा नाहीये तर मी काय करावं लागेल? तर मित्रांनो, तुमच्याकडे व्हॅलिडिटीचा पुरावा नसेल तर तुम्ही सेम वापस तेच उत्तर असणार आहे। कास्ट साठी जे डॉक्युमेंट द्यावे लागणार आहे ते डॉक्युमेंट इथे तुम्हाला द्यावे लागतील। जर कास्ट साठी तुम्ही जे डॉक्युमेंट दिले असतील जे डॉक्युमेंट सेम व्हॅलिडिटीसाठी लागतात, आणि जर तुम्ही तिथं काहीतरी डुप्लिकेट किंवा काहीतरी काम केलं असेल तशा प्रकारे इथे चालणार नाही। तो वापस एक प्रश्न आपल्याकडे, साहेब व्हॅलिडिटीचा डॉक्युमेंट काय लागतात ते सांगा। तर मी तुम्हाला सांगतो व्हॅलिडिटीसाठी काय डॉक्युमेंट लागतात, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सविस्तर सांगितलंय। वापस पुन्हा सांगतो, तुमचे जे कास्टसाठी तुम्ही कास्ट काढण्यासाठी जे डॉक्युमेंट दिले होते ते डॉक्युमेंट इथे व्हॅलिडिटीसाठी लागणार आहे। आणि 100चा स्टॅम्प मिळत नाहीये, अपेक्षा यांचा प्रश्न आहे, 100चा स्टॅम्प मिळतो, 100चा स्टॅम्प मिळत नाही असं नाही, तुम्ही कुठल्या कामी वापरणार आहेत ते तिथे सांगावं लागतं, तुम्हाला नक्की 100चा स्टॅम्प मिळेल। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये मी नक्कीच आन्सर द्यायचा प्रयत्न करेल। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।